रोड इतक्या वर्षापासून होतंय, काय वाटतं तुम्हाला? आम्हाला मानतंय चांगलं आहे. राजू मामा पुढे सहकार्य करणे त्यांनी आणि सुरेश भाऊ सोडवणे, बंटी भाऊ बारी. भाऊ, इतक्या वर्षानंतर रस्ता तयार झालाय, काय माहिती? रस्त्याचं सांगायचं गेलं तर हा जो रस्ता आहे, हा रस्ता खूप मोठा आहे. या रस्त्याने खंडरावनगर ते पिंपराळा, सावखेडा ते पिंपराळा खूप अति वापर असल्यामुळे अगोदर खूप खड्डे होते. पण आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब, शिंदे साहेब यांच्या, गिरीश भाऊ यांच्या माध्यमातून जळगाव शहराचे लाडके आमदार राजूमामा भोळे यांच्या सहकार्याने, यांच्या प्रयत्नाने हा जो रस्ता बनवण्यात आलेला आहे, खूप म्हणजे खूप उत्साहित लोक आहे. कारण आता येण्या जाण्यासाठी, पिंपळाला जाण्यासाठी फक्त 2च मिनटं लागत आहेत. अगोदर खूप रस्त्याची परिस्थिती खराब होती, खूप खड्डे होते, खूप म्हणजे जाण्यास येण्यास खूप परिस्थिती खराब होती. नाव सांगा. मी सुरेश माणिक सोनोने, पिंपराळा प्रभाग क्रमांक 10 मधील आदरणीय राजूमामा भोळे, गिरीश भाऊ महाजन, गुलाबरावजी पाटील, अनिल भाऊ भाईदास यांचे मी आभार व्यक्त करतो की त्यांनी शेतकऱ्यांचा मार्ग मोकळा केला. नंतर पिंपराळा खंडरावनगर मुख्य रस्ता हा जाणारा आझादनगर, हुडको या ठिकाणून भरपूर लोक वापरतात आणि त्यांनी आम्हाला हे मार्ग दिला, त्याच्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. आता गेलं ना.